विविध भारती पुणे. ठळक बातम्या. राज्यातल्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल रात्री काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा हेही यावेळी उपस्थित होते. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत इथला एनडी स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी काल एनडी स्टुडिओला भेट देऊन इथल्या कामकाजाची पाहणी केली. एनडी स्टुडिओचं परिचालन आता व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. भ्रष्ट चारित्र्य आणि अमर्यादित स्वार्थ यामुळे देशाचं अतोनात नुकसान झालं आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या पदांवर चारित्र्यवान व्यक्ती असल्या पाहिजेत अशी अपेक्षा चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी काल पुण्यात व्यक्त केली. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या भारताची सागरी सुरक्षा, आव्हानं, चिंता आणि पुढील वाटचाल या पुस्तकाच्या 3 भागांचं प्रकाशन धर्माधिकारी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिसच्या पुणे आणि नाशिक इथल्या शाळांमधल्या इयत्ता 8वी आणि 9वीच्या 26 विद्यार्थ्यांच्या गटानं नुकताच जपानचा शैक्षणिक दौरा केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी जपानची शिक्षण प्रणाली, तांत्रिक प्रगती आणि शाश्वत पद्धतींचा अभ्यास केला. जपानचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधीही या विद्यार्थ्यांना मिळाली. पुणे सीमाशुल्क विभागानं सुमारे 6,000 किलो अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ रांजणगाव इथं नष्ट करण्यात आले. हवामान. पुणे आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत असून काल पारा 9 अंशांपर्यंत खाली उतरला होता. आजही किमान तापमान 10 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.